तर आताच्या घडीची दोन दृश्य आपण पाहत आहे। देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे 27वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी काही वेळापूर्वीच सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार सुद्धा होते। तर आता सिद्धिविनायक मंदिरामधून ते निघालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपसाठी आजचा दिवस हा मोठा आहे, आनंदाचा आहे, कारण पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करतंय महाराष्ट्रामध्ये मित्रपक्षांच्या साह्यानं। 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि अपक्षांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे हा आकडा केलेला आहे 137। काल भाजपचा गटनेता निवडीवर एकमुखानं निर्णय झाला आणि त्याच्यानंतर दिलेली देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही अत्यंत महत्त्वाची होती की 2.5 वर्षामध्ये आपल्याला खूप त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे, मात्र आपल्या सोबत असलेले ते कधीही आपल्याला सोडून गेले नाही, एकही आमदारांना आपल्याला सोडलेलं नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या प्रती सुद्धा भावना व्यक्त केल्या। आणि आज ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ आज संध्याकाळी घेतील त्या अगोदर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचले सिद्धिविनायक मंदिरामध्ये। महाआरती सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आली। यावेळेला भाजपचे नेते आमदार सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि यानंतर आता त्यांचा ताफा जो आहे तो मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेला आहे। देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच मुंबादेवीच्या दर्शनासाठी आता मंदिरामध्ये पोहोचतील। देवदर्शन त्यांच्याकडून घेतलं जात आहे। आपल्याकडे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना बाप्पाचं दर्शन, देवांचं दर्शन जे आहे, आरती जी आहे ती केली जाते आणि तीच प्रथा परंपरा फडणवीस सुद्धा या ठिकाणी पाळताना दिसतात। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा म्हणावा लागेल, कारण देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये अत्यंत चढ-उतार पाहिलेले आहेत। 72 तासाचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद त्यांनी उपभोगलं आणि 1 डिसेंबर 2019ला विधिमंडळामध्ये त्यांनी एक विश्वास व्यक्त केलेला होता की मी पुन्हा येईन। हे वाक्य त्यांनी सातत्याने वापरलेलं होतं, प्रचारामध्ये सुद्धा ते सातत्याने म्हणालेले होते की मी पुन्हा येईन आणि त्यांचा हाच विश्वास आज खरा ठरलेला आहे। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून। संध्याकाळी 5:30 वाजता ते शपथ घेतील। यावेळेला त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्रीपद अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेऊ शकतात। अजित पवार जे आहेत ते शपथ घेणार आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन आता देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये त्यांचा ताफा जो आहे तो पोहोचतोय। ही थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। काही वेळापूर्वीची दृश्य 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। 2019 मध्ये 72 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि आता तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत। या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन सुद्धा तितकंच भव्य दिव्य आणि विशाल अशा स्वरूपात करण्यात आलेलं आहे। स्वतः पंतप्रधान मोदी या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। दिल्लीमधले सर्व वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। विरोधी पक्षांना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेले आहे, मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकणार नाहीयेत। भाजपसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मायक्रो प्लॅनिंगचा विजय म्हणावा लागेल। लोकसभेमध्ये झालेला पराभव, काहीशी झालेली पिछेहाट आणि त्याच्यानंतर जी उभारी घेण्यात आली, त्याच्यानंतर जे देवेंद्र फडणवीस संघ यांच्याकडून जे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं, पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचत, घराघरापर्यंत पोहोचत भाजपची दूरदृष्टी, महायुतीचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात महायुती सरकारला यश आलं आणि या यशाचं श्रेय जातं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना। या महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात आहे। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले। रुसाली बरोबर आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मुंबादेवीचं मंदिर सुद्धा प्रसिद्ध असं मंदिर मुंबईतलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्याआधी दर्शन जे आहे ते करताना देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतात। आजचा दिवस जो आहे तो त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण दिवस आहे। संघर्ष जो आहे तो त्यांना 5 वर्ष करायला लागलेला होता आणि त्यानंतर आजचा दिवस उजाडलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी एक वेगळं वातावरण भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुंबादेवीच्या मंदिरात आता दर्शनासाठी पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 3 रेकॉर्ड झालेले आहेत। ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत। दुसरा रेकॉर्ड म्हणजे सर्वाधिक भाजपचे आमदार निवडून आणणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण त्यांच्याच नेतृत्वामध्ये 2014 मध्ये 122 भाजपचे आमदार निवडून आले, 2019 मध्ये 105 आणि आता म्हणजे इतिहासच रचला भाजपनं तो म्हणजे 132 आमदार भाजपचे निवडून आले।
तर हा एक रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेलेला आहे आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेत आहेत। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पद जे आहे ते त्यांनी भूषवलेलं आहे। विविध रेकॉर्ड त्यांच्या नावावर झालेले आहेत। सर्वात तरुण तडफदार व्यक्तिमत्व नेता म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं। वॉर्ड अध्यक्ष, सर्वात तरुण नगरसेवक, सक्षम विरोधी पक्षनेता असा राजकीय प्रवास जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे। 1989 मध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजप युमोचे वॉर्ड अध्यक्ष झाले। 1990 साली ते नागपूर शहर पश्चिमचे पदाधिकारी झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही। त्यांची घोडदौड जी आहे ती सातत्यानं पुढे जी आहे ती चालतच राहिली आणि आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावर शपथ घेतील आणि या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। ठिकठिकाणचा आढावा जो आहे तो आपण सकाळपासूनच घेतोय। आपण थेट दृश्य पाहताय की देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आता या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। मुंबादेवीचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जात आहे। काही वेळापूर्वीच सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलं। बाप्पाची मनोभावे आरती, पूजा त्यांच्याकडून करण्यात आली आणि आता देवीचं दर्शन त्यांच्याकडून या ठिकाणी घेतलं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, पुढचा आता कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांचा कसा असेल? विनायकाचं दर्शन आता मुंबादेवीचं दर्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते सागर निवासस्थानी येतील आणि त्या ठिकाणी भेटीगाठी ज्या आहेत ते सकाळपासूनच सुरू आहेत। नागपूर असेल किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातनं कार्यकर्ते जे आहेत, नेते जे आहेत ते त्यांना भेटण्यासाठी सागर निवासस्थानी येत आहेत। त्यामुळे थोड्या वेळात ते सागर निवासस्थानी दाखल होतील आणि संध्याकाळी जो शपथविधी सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी 4 वाजता पुन्हा एकदा सागर निवासस्थानावरून ते निघणार आहेत। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास हा फार मोठा राहिलेला आहे। 2010 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीसपदी ते विराजमान झाले। त्याच्यानंतर 2013 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं। 2014 साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचा कालावधी पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरलेले होते।